बदलापूर पोलीस ठाण्यात एसआयटी कडून चाळीतील कर्मचारी, शिपाई, सुरक्षा आणि रक्षक यांची चौकशी। नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीला सफाई कामगारांना दाखवला अश्लील व्हिडिओ। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। आरोपी अटकेत। घटना लपवत असल्याचा शाळेवर आरोप। विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांनी काढली अर्धनग्न धिंड। क्लासमधील 9वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिची छेड काढल्याचा शिक्षकावर आरोप। महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं म्हणत शरद पवार गटाचा अहमदनगरमध्ये निषेध मोर्चा। 1,500 रुपये देण्यापेक्षा मुलींना संरक्षण देण्याची मागणी। पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांचा मोर्चा। मोर्चात राज्यातील विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी सहभागी। वर्ध्यात शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिदोरी आंदोलन। शेतमालाला भाव, कर्जमाफी, थकीत वीज बिलाची माफी, युवकांना रोजगार या मागण्यांसाठी आंदोलन। परभणीत रस्त्यासाठी गावकऱ्यांचं कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात आंदोलन। मानवत तालुक्यातील पाळोद ते मंगरुळ रस्त्यासाठी लोहारा ग्रामस्थांच्या अभियंत्यांच्या दालनात ठिय्या। जळगावातील पिंपरी उतराणमध्ये रस्त्यावर स्वयंपाक करून आणि बहिणाबाईंच्या कविता म्हणून महिलांचं आंदोलन। प्रशासनानं दिलेल्या अतिक्रमणाच्या नोटीस विरोधात लक्ष वेधण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन। काँग्रेसकडून चिमूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा। बालाजी मंदिरापासून निघालेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर सहभागी। सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमातीमधील उपवर्गीकरणास दिलेल्या मान्यतेच्या विरोधात जळगावमध्ये निदर्शनं। हा निर्णय संविधान विरोधी असल्याचं आंदोलकांचं मत। जळगावात भरधाव ट्रकच्या धडकेत 2 महिलांचा मृत्यू, एक लहान मुलगा गंभीर जखमी। मुंबई-नागपूर महामार्गावरची घटना। अहमदनगर दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद फाट्यावर खासगी बस उलटली। अपघातात दोघांचा मृत्यू तर बसमधील 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी। जालन्यातील स्फोटात आणखी 4 कामगारांचा मृत्यू। शनिवारी स्टील फॅक्टरीत लोखंड वितळवणाऱ्या भट्टीमध्ये भीषण स्फोट झाला होता। हिंगोली जिल्ह्यात आडगावमध्ये तलाठ्याची चाकूने भोसकून हत्या। हत्येमागे फेरफारीचं कारण असल्याचा पोलिसांचा संशय। पाचोऱ्यात दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू। मयत गोविंदाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एचपीच्या गॅस टँकरमधून गॅसची जीवघेण्या पद्धतीनं चोरी। रोज 200 पेक्षा अधिक सिलेंडरची विक्री। अन्न आणि नागरी पुरवठा याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप। बीडच्या गेवराईत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा। 30 लाखांचा मुद्देमाल जप्त। ट्रॅक्टर चालक आणि मालक पोलिसांच्या ताब्यात। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी। पावसाचा पिकांना फायदा होणार, शेतकरी समाधानी। आळंदीच्या इंद्राणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाचा मृतदेह सापडला। रविवारी संध्याकाळी महिला पोलिसानं उडी मारली होती। अनुष्का केदार असं महिला पोलिसाचं नाव। होमगार्डसाठीचे 195 जागांसाठी तब्बल 10,350 अर्ज। यापैकी 1,400 अर्जदार पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले। मादाच्या बातमीनंतर समृद्धी महामार्गावर पुन्हा मलमपट्टीच। भेगांमध्ये महिनाभरापूर्वी भरलेलं सिमेंट निघाल्याची बातमी माझानं दाखवली होती। आता दुसऱ्यांदा सिमेंट भरण्याची मलमपट्टी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।